अज्ञानात करतो का नाही? पण तिथे काय नावलेलं कर्म, काय आलं, तू कर्माचा वाटेकरी. आणि म्हणून या ठिकाणी की देह जसा एक आहे, पण ह्या देहामध्ये डोळा आहे, कान आहे. हा डोळा दुखला म्हणून हा डोळा बघायचं जग रस्ता दाखवायचं सोडतो का? एका कानातून आवाज नाही आला म्हणून दुसरं काय झालं की एक कान बंद असलं तर दुसरं कान चालू असतं. तसंच एक दरवाजा बंद हो गया तो दुसरा दरवाजा कोणता राहता. जर संसाराच्या लोकांनी दारं बंद केली तर परमेश्वराचे दार उघडतात, आणि परमेश्वराचं दार उघडलं तर नाही जगाचं उघडलं तरी काही टेन्शन नसते. अथवा फांद्या लहान मोठ्या जरी असल्या तरी त्या जशा एकाच झाडाच्या किंवा किरणे अनंत तरी सूर्य जसा एकच, ते समजवायला केलेले की आपल्यातलं आज अज्ञान आहे. वृक्ष एकच असतं, त्याच्या फांद्या अनेक असतात. मूळ काय वृक्ष आहे, आणि वृक्षाचं मूळ काय बीज. मग आता या ठिकाणी की हे सगळं कोण आहे सृष्टीमध्ये, ही जी आपण जीव सृष्टीमध्ये आपण सगळे येतो हे भगवंताच अंश आहे. पण आपलं मूळ काय परमेश्वर आहे ना. आपण कसं म्हणून चालणार आहे मी कोणीच नाही. तर या ठिकाणी सांगितलं की एखादं वृक्ष आहे आणि एखादी फांद्या, तर त्याचं मूळ काय तर बीज. झाड फांद्याचं काय आहे तर झाड आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की अनंत तरी सूर्य जसा एकच, की सूर्य एकच असतो आणि त्याच्या किरण अनंत असतात. पण किरण अनंत असल्या म्हणून काय झालं, तुमच्याही घरात किरण पडती कुठेतून छिद्रातून, शेजारच्या सगळ्यांच्या घरात किरण येतात. म्हणून सूर्य अनेक झाले, ते किरण सूर्य आहेत. लोक म्हणतात अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत सूर्य, तर तुमच्या घरात येणारी जी किरण असतात ना ती एक एक सूर्य. तुमच्या घरातला सूर्य, यांच्या घरातला सूर्य, सगळ्यांच्या घरात सूर्य, अनंत सूर्य. मग किरणाने सूर्य अनंत झाला, पण खरा सूर्य अनंत झाला का? एकच आहे सूर्य. पण त्या किरणाच्या रूपातून समजून घ्यायचा अर्थ काय, तुम्ही आणि मी वेगळे नाहीये. पण तुम्ही मी 24 तास एकत्र बसू नये म्हणून स्वभाव मध्ये घातलाय ना. आता हे 24 तास बसली असते पत्नाला नसतो गेला. ही स्वभावच आहे जे आपल्याला एकत्र येऊन. प्रकृतीचा कसा स्वभाव बघ, खवळला तर मग काय करणार, पेटला तर पेटला. वाऱ्याला कोणी थांबवू शकते, अग्नीला कोणी म्हणू शकते गप्प बस. पाण्याला कोणी सांगितले वाहू नको. प्रकृतीचा स्वभाव आहे, स्वभाव आहे त्यांचा. पृथ्वीमध्ये भूकंप आहे, पाण्यामध्ये बहाव आहे, अग्नीमध्ये जाळ आहे, वाऱ्यामध्ये काय पर्श आहे, आकाशामध्ये काही आवाज आहे. तुम्ही यांना बदलू शकत नाही. तो त्यांचा स्वभाव होते, त्यांच्या स्वभावानुसार करणार आहे. तसं या जगामध्ये आपल्या अवतीभोवती सगळे स्वभाव प्रकृती आहे. तुम्ही कोणत्याही प्रकृतीचा बदल करू शकत नाही. बदल स्वतःचा करायचा आहे का, तर स्वतःला प्रकृतीच्या तावडीत ना कसं अडकलं. रात्रंदिवस काय होत. आणि म्हणून या ठिकाणी त्याप्रमाणे व्यक्ती नाना प्रकारच्या असून त्यांची नावं व स्वभाव जरी भिन्न असले तरी त्या वेगळ्या वेगळ्या प्राणी मात्रात मीच आहे. आता या शहरात कोण आहे मीच, त्या शहरात कोण आहे